myself Dr. Sandeep Joshi. Now in this lecture we see another few topics of this chapter. So we start with the new topic, that is planar and plane graphs. Okay, so a planar graph is a graph which can be drawn on a plane such that no two edges intersect each other. For example, see the following figure number 12. काय असतो प्लेनर ग्राफ? तर प्लेनर ग्राफ म्हणजे असा ग्राफ की ज्याच्यामधल्या कोणत्याही दोन एजेस ह्या एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. ओके, असा जर ग्राफ असेल तर तो काय असेल? प्लेनर. तर एक्झाम्पलसाठी त्याने काही फिगर नंबर 12मध्ये 3 ग्राफ काढलेले आहेत बघा, 1, 2 आणि 3. तर यातले कोणते प्लेनर आहेत आणि कोणते नॉन प्लेनर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. मला वाटतं G2 हा जो आहे हा प्लेनर आहे, कारण इथे कोणत्याही दोन एजेस इंटरसेक्ट होत नाही आहेत. ओके, नंतर ग्राफ G जो आहे तो पण प्लेनर आहे. ओके, ग्राफ G इज अ प्लेनर ग्राफ, कारण आपल्याला वाटतं आहे की V1 V3 ही एक एज आणि V4 V2 ही एक एज इंटरसेक्ट करत आहे, पण नाही. ही एज तुम्ही अशी बाहेरून काढली, कोणती? V2 to V4. ओके, म्हणजे हा ग्राफ तुमचा सॅटिस्फाय होतो. एज काढता यायला पाहिजे फक्त, म्हणजे इंटरसेक्ट न करता कुठली तरी एक एज, समजा V2 to V4 ही अशी बाहेरून काढली आणि ही अशीच राहू दिली V1 to V3, तरी तो प्लेनर आहे, कारण त्या एजेस इंटरसेक्ट करत नाहीत. किंवा V2 to V4 तशीच ठेवली आणि V1 to V3 अशी बाहेरून काढली बघा इथून. ओके, तरी तो काय असेल? प्लॅनर. सो G इज अ प्लॅनर. and graph G1 and G2 of figure 12 are the representations of G. मग G1 आणि G2 काय म्हणतात? तर a representation of a planar graph in which no two edges intersect is called as a plane graph. तर प्लॅनरमध्ये अजून एक दुसरी कॉन्सेप्ट अशी आहे की प्लेन ग्राफ. कधी कधी त्याला एम्बेडिंग हा शब्द वापरला जातो. ओके, तो काय आहे? तर अ रिप्रेझेंटेशन ऑफ ए प्लेनर ग्राफ, म्हणजे प्लेनर ग्राफचं रिप्रेझेंटेशन असं करता येईल तुम्हाला की ज्याच्यामध्ये कोणत्याही दोन एजेस इंटरसेक्ट करणार नाहीत. नो टू एजेस इंटरसेक्ट इज कॉल्ड ॲज अ प्लेन ग्राफ ऑर एम्बेडिंग. फॉर एक्झाम्पल, इन फिगर 12 G1 and G2 आर प्लेन ग्राफ्स, बट G इज नॉट अ प्लेन ग्राफ. G हा प्लेन ग्राफ नाही आहे, कारण तो काढलेला नाही आहे तसा. ही एक एज अशी जर बाहेरून काढली असती तर तो प्लेन झाला असता, पण आता तो प्लेन नाही आहे. ओके, now in a plane graph regions bounded by the cycles are called as a faces. आता हा एक नवीन कन्सेप्ट आहे बघा, फेसेस. त्यासाठी तुम्हाला मी एक एक्झाम्पलमध्ये या फिगरमध्ये फेस म्हणजे काय ते समजून सांगतो. सो सपोज ग्राफ G2 आपण G2 कन्सिडर करूया. याच्यामध्ये सायकल कोणकोणत्या आहेत? ही एक सायकल आहे, V1 V3 V4 परत V1. तर ही जेवढी सायकल तयार झाली आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ वन फेस. हा ट्रायंगल जो आहे त्याला एक फेस म्हणतात. नंतर V1 V4 V2 परत V1 हा दुसरा फेस, आणि V2 V3 V4 परत V2 हा तिसरा फेस. सो दीज आर कॉल्ड ॲज अ फेसेस ऑफ दॅट ग्राफ. नाव इन फिगर 13 बिलो बघा, ही फिगर 13 त्याने दिलेली आहे. या फिगरमध्ये बघा तुम्ही, हा F1 एक फेस आहे कारण ही एक सायकल आहे, F2 एक फेस आहे म्हणजे ही दुसरी सायकल आहे, F3 एक फेस आहे कारण ही तिसरी सायकल आहे, आणि F4 म्हणजे होल. उदाहरणार्थ ब्लॅकबोर्ड घेतला तर ब्लॅकबोर्ड पूर्ण एक काय झाला, त्याचा फेस झाला त्या फिगरचा उरलेला. ओके, नंतर सेम इथे F1 हा एक फेस आहे, F2 हा एक पूर्ण एवढा फेस आहे, नंतर F3 होल. ओके, सो इट इज अ फेस. आता पहिल्या फिगरमध्ये काय म्हणतो तो, F4 इज अ अनबाउंडेड फेस. म्हणजे त्याच्यात दोन प्रकारचे फेसेस आहेत. बाउंडेड म्हणजे काय की ग्राफमध्ये सायकल तयार झालेली असेल समजा, तर त्या फेसला म्हणतात बाउंडेड फेस, आणि जो सायकल सोडून म्हणजे बाहेर असेल त्याला काय म्हणायचं? अनबाउंडेड फेस. सो F4 इज अ अनबाउंडेड फेस फॉर G1 अँड F3 इज द अनबाउंडेड फेस फॉर G2, हा F3. ओके, अँड नोट दॅट एव्हरी ग्राफ हॅज अ अनबाउंडेड फेस इफ G इज अ ट्री.
एव्हरी ग्राफ हॅज अनबाउंडेड फेस इफ जी इज अ ट्री. व्हाय ट्री? कारण ट्री आत्तापर्यंत आपला कन्सेप्ट झालेला नाही आहे, पण त्यांनी इथं अगोदरच घेऊन टाकला. व्हॉट इज ट्री? ट्री इज अ ग्राफ इन विच देअर इज नो सायकल. ज्या ग्राफमध्ये सायकल नाही त्याला ट्री म्हणतात. पुढचं चॅप्टर जे आहे तिसरं आपण जे घेणार आहे किंवा लर्न करणार आहे ते आहे ट्री. ओके, ॲक्च्युली ते पुढचं चॅप्टर आहे पण त्याचा कन्सेप्ट इथेच यांनी देऊन टाकला आहे. तर ठीक आहे, पण आपण बोलायला हरकत नाही ट्रीबद्दल. व्हॉट इज ट्री? ट्री इज अ ग्राफ इन विच नो सायकल. तिथं सायकल नाही आहे म्हणजे तो ओपन आहे सगळीकडून, म्हणून त्याचे सगळे फेस काय आहेत? एव्हरी ग्राफ हॅज अ अनबाउंडेड फेस. सगळे फेसेस काय आहेत? अनबाउंडेड फेस. इफ जी इज अ ट्री देन जी हॅज ओनली वन फेस. ओके, इफ जी इज अ ट्री देन जी हॅज ओनली वन फेस. का? कारण होल ग्राफ इज ओपन. ओपन असल्यामुळे होल जो ब्लॅकबोर्ड आहे तुमचा तो एकच फेस असेल अँड दॅट इज अनबाउंडेड. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ट्रीला काय असतो? एकच फेस असतो आणि तो अनबाउंडेड असतो. दॅट इज अनबाउंडेड फेस. बघा पुढे म्हटलं आहे. अँड फॉर एक्झाम्पल सी फिगर नंबर 14. हा ट्री आहे. हिअर ट्री इज अ ग्राफ विदाउट अ सायकल. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्री, दॅट ट्री इज अ ग्राफ विदाउट cycle. Okay, so this is about the plane graph or planar graph. Now there is a very important result related with the planar graph and that is related with the Euler's या सायंटिस्टने तो मांडला प्लेनर ग्राफ संदर्भातला रिझल्ट, म्हणून त्याला म्हटलं युलर्स फॉर्म्युला. सो युलर्स फॉर्म्युला फॉर द प्लेनर ग्राफ्स. स्टेटमेंट काय बघा? इफ जी इज अ कनेक्टेड प्लेन ग्राफ with p vertices and q edges, then p minus q plus r equal to 2, where r equal to number of faces of g. And this is the formula for Euler's. हा Euler's फॉर्म्युला आहे. ओव्हरऑल एक्झामला कधी कधी विचारतील तुम्हाला व्हॉट इज द आयलर्स म्हणतात किंवा युलर्स फॉर्म्युला. दॅट इज पी मायनस क्यू प्लस आर इक्वल टू 2. याचं प्रूफ बघूया आपण आता. प्रूफ इज बाय इंडक्शन. इंडक्शन तुम्हाला माहिती आहे आता, मॅथमॅटिकल इंडक्शन. ओके, so we shall prove the result by the induction on number of faces r of g. ओके, फेसेस सांगितलं मी आता. बाउंडेड आणि अनबाउंडेड असे दोन फेसेस असतात कोणत्याही ग्राफला. बाउंडेड म्हणजे सायकलपासून जो तयार होतो फेस त्याला बाउंडेड फेस म्हणतात, आणि जो कुठल्याही सायकलमध्ये नाही दॅट इज कॉल्ड ॲज अ अनबाउंडेड फेस. ओके, सो इफ आर इक्वल टू 1 देन जी हॅज नो सायकल, दॅट इज जी इज अ ट्री. आत्ताच वरती आपण एक्सप्लेन केलं की ट्रीला काय असतो? नेहमी एकच फेस असतो. आर म्हणजे फेसची संख्या आहे, लक्षात घ्या. ओके, जर आर इक्वल टू 1 असेल तर जीला ऑब्वियसली सायकल नसेल, आणि ज्याला सायकल नसते ज्या ग्राफला त्याला काय म्हणतात? ट्री. देअरफॉर जी इज अ ट्री. अँड देअरफॉर क्यू इक्वल टू पी मायनस 1. नंबर ऑफ एजेस किती असतील? क्यू म्हणजे पी मायनस 1 म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस मायनस 1. बरोबर. अँड देअरफॉर पी मायनस क्यू प्लस आर याची व्हॅल्यू आपल्याला काय दाखवायची? दरवेळेस 2 दाखवायची आहे. सो पी मायनस क्यू प्लस आर इक्वल टू पी मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू? क्यू इज पी मायनस 1 अँड आर किती आहे? 1 प्लस 1. या सगळ्याची कॅल्क्युलेशन केली तर पी आणि पी कॅन्सल होतो. मायनस मायनस हा प्लस 1 आणि हा प्लस 1 काय होतील? 2. ओके, आता क्यू इक्वल टू पी मायनस 1 काय आहे बरं असं? ओके, तर जर व्हर्टायसेस कुठल्याही ग्राफमध्ये पी असतील तर एजेस ऑलवेज किती असतात? पी मायनस 1. सो दॅट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला that we have to be learn in our first chapter already. Okay, so q equal to p minus 1 here, and after putting the values in our LHS, that is p minus q plus r, you get the value equal to 2, and therefore result is true for r equal to 1. म्हणजे एक फेस असेल तर त्याच्यासाठी हे ट्रू झालं. नाव लेट r greater than 1. फेसेस कसे असतील? एकापेक्षा जास्त. So suppose that the result is true for all graphs with number of faces less than r. Let G be a connected plane graph with r faces, and let E be an edge which belongs to the two faces. Okay, काय म्हटलंय? G be a connected plane graph with r faces. G हा असा कनेक्टेड ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये किती फेसेस आहेत? r. and let E be an edge which belongs to the two faces. म्हणजे ही E जी आहे ती अशी एक एज आहे की त्या एजमुळे 2 फेसेस तयार होतात त्या ग्राफमध्ये. ठीक आहे. नाव कन्सिडर G1
इक्वल टू जी मायनस ई. त्या ग्राफचं नाव घेऊया आपण G1. आणि G1 कसं आहे तर G मायनस ई. ई म्हणजे कोणती एज? त्या दोन फेसेसमधली. ओके. देन द नंबर ऑफ व्हर्टायसेस, एजेस अँड फेसेस ऑफ G1 आर P. एक एज काढल्यामुळे एजेसमध्ये एक कमी झाली, सो Q मायनस 1. अँड फेस पण कमी झाला, कारण एज निघाल्यामुळे दोन फेसेसचे काय झाले, आता एकच फेस झाला. सो फेस एक कमी झाला. आपल्याकडे किती फेसेस होते? R. पण ती एज निघाल्यामुळे आता किती राहतील? R मायनस 1. ओके. सो नंबर ऑफ व्हर्टायसेस ॲज इट इज P. नंबर ऑफ एजेस G मायनस ई. एक एज निघाल्यामुळे Q मायनस 1. आणि ती एज निघाल्यामुळे फेस पण एकने कमी झाले, म्हणून R मायनस 1 फेसेस रिस्पेक्टिवली. And therefore by the induction hypothesis the result is true for G1, that is P minus Q. Q म्हणजे काय? Q minus 1 प्लस R. R म्हणजे किती आता? R minus 1. हे सगळे आकडे आपल्या P minus Q प्लस R मध्ये जर टाकले तर परत P प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे. क्यूची व्हॅल्यू काय असेल तर P मायनस 1. इथं P मायनस 1 करायचं. नाही, सॉरी, इट इज करेक्ट. बरोबर आहे. सो क्यूबद्दल आला तुमचा Q मायनस 1 आणि आरबद्दल आला R मायनस 1. सो P मायनस Q मायनस 1 आणि इथला मायनस मायनस काय होईल? प्लस 1. सो प्लस 1 आणि मायनस 1 काय होईल? इथे कॅन्सल. सो डायरेक्टली इथे LHS इक्वल टू RHS मिळतं. दॅट इज P मायनस Q प्लस R इक्वल टू 2 अँड दस द रिझल्ट इज इक्वल टू 2. ओके. म्हणजे इथे LHSमध्ये व्हॅल्यू टाकायची गरज नाही, डायरेक्टली मिळालं आहे तुम्हाला. ओके. अँड सॉरी, so here you get but then the result is true for G. ओके. आणि हा सगळा रिझल्ट कोणासाठी आहे? ग्राफसाठी तुमचा प्रूव्ह झालेला आहे. अँड हेन्स बाय द मॅथमॅटिकल इंडक्शन द रिझल्ट इज ट्रू फॉर ऑल कनेक्टेड प्लेन ग्राफ. आणि त्याच्यामुळे हा सगळ्या प्लेन ग्राफसाठी रिझल्ट काय झाला? ट्रू झाला. ओके. सो दिस इज अबाउट द आयलर्स फॉर्म्युला. युलर्स फॉर्म्युला, कधी कधी युलर्स म्हणतात, कोणी आयलर्स म्हणतात. ओके. सो युलर्स फॉर्म्युला फॉर द प्लेनर ग्राफ. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आणि मोस्ट ऑफ द टाइम्स इट शुड बी आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन. ओके. पुढचा कन्सेप्ट काय बघूया. पुढची एक सिम्पल डेफिनेशन म्हणा किंवा सिम्पल एक ग्राफचा कन्सेप्ट आहे, त्यांना म्हणतात कुर्टोस्कीज 2 ग्राफ्स. आता कुर्टोस्कीज हा एक अजून एक सायंटिस्ट होता, जसा युलर होता. ओके. तर त्याने 2 ग्राफ शोधून काढले. कोणते? तुम्हाला परिचित आहेत. कुर्टोस्कीज फर्स्ट ग्राफ इज युजली डिनोटेड बाय K5. K5 म्हणजे कम्प्लीट ग्राफ ऑन 5 व्हर्टायसेस. म्हणजे मध्ये स्टार येते आणि बाजूने सगळे एजेस जोडलेले असतात. ओके. सो कुर्टोस्कीज फर्स्ट ग्राफ इज युअर K5. ओके. अँड द सेकंड ग्राफ इज K33 म्हणजे कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ. K33 म्हणजे आता K5 आणि K33 म्हणजेच कम्प्लीट ग्राफ ऑन 5 व्हर्टायसेस आणि कम्प्लीट बायपार्टेड ग्राफ ऑन 3 व्हर्टायसेस, असे ते 2 ग्राफ आहेत. तर तुम्हाला आता काही अडचण असेल तर कम्प्लीट ग्राफची डेफिनेशन पहिल्या चॅप्टरमध्ये आपण घेतलेली आहे. तिथं K5 कसा काढलेला आहे आपण तिथे, तो बघा. आणि कम्प्लीट बायपार्टेड ग्राफची डेफिनेशनसुद्धा झालेली आहे आपली पहिल्या चॅप्टरमध्ये. आणि तिथे पण आपण K33 काढलेला आहे. तर तो ग्राफ असेल तुमचा कुर्टोस्कीज सेकंड ग्राफ. असे 2 ग्राफ जे आहेत त्यांना कुर्टोस्कीज 2 ग्राफ्स म्हणतात. कुर्टोस्कीज हे सायंटिस्टचं नाव आहे. ओके. नाउ देअर इज अनदर वन कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ जॉमेट्रिक ड्युएल. ओके. सो वी सी द जॉमेट्रिक ड्युएल ऑफ ए ग्राफ. तुम्हाला परीक्षेला विचारतात ड्रॉ द जॉमेट्रिक ड्युएल ऑफ द फॉलोइंग ग्राफ. सो दिस इज अनदर वन कन्सेप्ट ऑफ दिस चॅप्टर. सो गिवन अ प्लेन ग्राफ G, काय असतो जॉमेट्रिक ड्युएल बघा. इट्स जॉमेट्रिकल ड्युएल G स्टार इज कन्स्ट्रक्टेड ॲज फॉलोज. प्लेस अ व्हर्टेक्स इन इच फेस ऑफ G. कसा काढायचा बघा जॉमेट्रिक ड्युएल. प्रत्येक फेसमध्ये, म्हणजे तो एक तर बाउंडेड फेस असो किंवा अनबाउंडेड फेस असो, त्याच्या प्रत्येक फेसमध्ये
एक व्हर्टेक्स प्लॉट करायचा. ओके, इन्क्लुडिंग अनबाउंडेड फेस. अनबाउंडेड फेसमध्ये सुद्धा एक व्हर्टेक्स प्लॉट करायचा. फॉर इच एज ई ऑफ जी, प्रत्येक एज जी असेल ग्राफची, ड्रॉ अन एज ई स्टार. त्या प्रत्येक एजसाठी ई स्टार म्हणजे ड्युएलमधली एज असं आपण कन्सिडर करूया. जॉइनिंग द व्हर्टायसेस रिप्रेझेंटिंग द फेस or faces for which E is a boundary such that E star crosses only the edge E. म्हणजे प्रत्येक त्या एजला ईने क्रॉस केलं पाहिजे. आता ॲक्च्युली फिगरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो जी स्टार सो ऑप्टेन इज कॉल्ड एज अ जॉमेट्रिक ड्युएल ऑफ जी अँड जी स्टार इज ऑलवेज अ प्लेन कनेक्टेड ग्राफ. तर बघा कसा काढायचा आहे. हा तुमचा ओरिजिनल ग्राफ आहे बघा. हा एक ट्रायंगल दिसतोय आणि ही एक लाईन. सो इट इज युअर ओरिजिनल ग्राफ दॅट शुड बी गिवन इन युअर एक्झामिनेशन. आणि सांगितलं की याचा ड्युएल काढा. तर आता याला दोन फेसेस आहे. हा F1 म्हणजे हा ट्रायंगल बाउंडेड फेस आणि F2 म्हणजे हा अनबाउंडेड फेस. तर ड्युएल कसा काढायचा बघा. ड्युएलसाठी तुम्हाला काय करायचं आहे, बाउंडेड आणि अनबाउंडेड फेसमध्ये व्हर्टायसेस प्लॉट करायचे. तर बाउंडेड फेसमध्ये मी हा एक व्हर्टेक्स प्लॉट केला, हा पहा दिसतोय, आणि अनबाउंडेड फेसमध्ये हा एक व्हर्टेक्स प्लॉट केला. गॉट इट. आता जेवढ्या एजेस आहेत तेवढ्या सगळ्या कट व्हायला पाहिजे. ओके, तर कसं आहे बघा. आता ॲक्च्युअली ड्युएलमध्ये कसं आहे की प्रत्येक एज जेव्हा तुमची कट होते तर ती कोणाला जोडली गेली पाहिजे, अनबाउंडेड फेसमधल्या व्हर्टेक्सला. ही एक कंडिशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ही एक एज पहिली कट करायची आहे ड्युएलसाठी. मधल्या फेसच्या व्हर्टेक्सपासून बाहेरच्या फेसच्या व्हर्टेक्सपर्यंत जोडताना तुम्हाला एक एक एज काय करायची आहे, कट करायची आहे. सो पहिली एज ही खालची एज मी कट करतो मधल्या व्हर्टेक्सपासून. ही पाही कट झाला, खालची एज कट झाली बाहेरच्या व्हर्टेक्सला, हे पहिलं. नंतर मला ही दुसरी एज कट करायची आहे, जेवढ्या जवळून घेता येईल तेवढं. मग इथून मधल्या व्हर्टेक्सपासून बाहेरच्या व्हर्टेक्सपर्यंत दुसरी एज ही पण कट झाली. ओके, नंतर ही तिसरी पण कट करायची मला. अगेन मधल्या व्हर्टेक्सपासून बाहेरच्या व्हर्टेक्सपर्यंत हा गेला कट. ओके, म्हणजे या तीनही एजेस काय झाल्या, ई स्टारमध्ये गेल्या, म्हणजेच जॉमेट्रिक ड्युएलमधल्या एजेस. आता राहिली ही चौथी एज. ही कुठल्याही फेसमध्ये, म्हणजे बाउंडेड फेसमध्ये नाही, ती अनबाउंडेड फेसमध्ये आहे, बरोबर आहे ना. पण मला ती कट तर करावीच लागेल बाहेरच्या व्हर्टेक्सपासून, बरोबर आहे ना. मग इथे लूप घ्यावा लागेल. सो दिस इज अ सेल्फ लूप. हा एक सेल्फ लूप घेतला. आता मला सांगा, जेवढ्या एजेस ओरिजिनल ग्राफमध्ये आहेत तेवढ्याच एजेस तुमच्या ड्युएलमध्ये यायला पाहिजे. ओरिजिनल ग्राफमध्ये 1, 2, 3 आणि 4 एजेस आहेत, तेवढ्याच इथं आलेल्या आहेत बघा. ही एक, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी एज म्हणजे लूप. अँड दॅट इज युअर जॉमेट्रिक ड्युएल. आलं आहे का लक्षात. सगळ्यात पहिले काय करायचं, जेवढे फेसेस आहेत बाउंडेड किंवा अनबाउंडेड तिथे एक एक व्हर्टेक्स प्लॉट करायचा. नंतर अनबाउंडेड फेसमध्ये जो व्हर्टेक्स आहे तिथून बाउंडेड बाउंडेड जो फेस आहे तिथल्या व्हर्टेक्सपर्यंत अशा एजेस काढायच्या की त्या प्रत्येक एजला ग्राफच्या काय करतील, कट करतील. दॅट इज युअर जॉमेट्रिक ड्युएल. ओके, सो देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑन दॅट जॉमेट्रिक ड्युएल. सो सुरुवातीला काही लाईन्स आहेत बघा. अ प्लेन ग्राफ जी इन थिक लाईन्स, म्हणजे डॉटेड लाईन्स जी काढलेली आहे, हॅज द ग्राफ जी स्टार इज ब्रोकन लाईन्स इन ब्रोकन लाईन्स, सॉरी म्हणजे कटिंगमधून जे लाईन्स काढलेले आहेत त्यांना ब्रोकन लाईन्स म्हटलेलं आहे. ॲज इट्स ड्युएल त्याला म्हणायचं जी स्टार ब्रोकन लाईन्सने जो काढलेला आहे, आणि तो काय आहे त्याचा जॉमेट्रिक ड्युएल. सो क्लिअरली जी स्टार हॅज अ लूप इफ अँड ओनली इफ जी हॅज अ ब्रिज. जी स्टारला काय असतो, नेहमी लूप असतो. इफ अँड ओनली इफ जी हॅज अ ब्रिज. तो ब्रिज आहे तुमचा कोणता बघा, हा ब्रिज होता अनबाउंडेड फेसमधला, हा याला ब्रिज म्हणतात. आता ब्रिजची डेफिनेशन आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये बघितली आहे. ओके, असा जर ब्रिज असेल तर जॉमेट्रिक ड्युएलमध्ये काय येतो, नेहमी लूप येतो.
and G star has a multiple edges if and only if two faces of G have at least two edges in common. ओके, G स्टार मध्ये काय येतील, मल्टिपल एजेस येतील इफ अँड ओनली इफ टू फेसेस ऑफ G हॅव ॲटलिस्ट टू एजेस इन कॉमन. हे पहा इथे मल्टिपल एजेस आले आहेत, या मल्टिपल एजेस आहेत बघा, ही एक, ही एक, ही एक, ही एक. ओके, सो दीज आर द मल्टिपल एजेस. So this is about the geometric dual. Now you have given an example for geometric dual. So what is the dual of the following graph, or show that geometrical dual of K4 is K4. आता K4 म्हणजेच कंप्लीट ग्राफ ऑन 4 व्हर्टायसेस. तो असाही काढतात किंवा तो स्क्वेअरमध्ये काढला तरी चालतो. ओके, तर आपण हा असा घेऊया, इट इज K4, आणि याचा जर ड्युएल काढला तुम्ही तर इथे एक व्हर्टेक्स येईल, इथे एक व्हर्टेक्स येईल, इथे एक व्हर्टेक्स येईल. बरोबर आहे, आपण इथे काढला आहे. ओके, तर या व्हर्टेक्सपासून इंटरनली प्रत्येक एज कट झाली इट सेल्फ, आणि एक्सटर्नली पण प्रत्येक एज कट झाली, आणि ती कोणाला जोडली, अनबाउंडेड फेसला. ओके, म्हणजे इंटरनली पण कट व्हायला पाहिजे आणि एक्सटर्नली पण ती कट व्हायला पाहिजे प्रत्येक एज. बरोबर आहे ना. आणि हा जो तयार झालेला आहे हा बिलकुल कोणासारखा दिसतो, दॅट इज अगेन जी स्टार इज सेम ॲज जी, फक्त ते गोल एजेस असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे. ओके, बट G स्टार इज अगेन सेम टू G. म्हणजेच जॉमेट्रिक ड्युएल ऑफ K4 दॅट इज कंप्लीट ग्राफ ऑन 4 व्हर्टायसेस इज अगेन K4. तर परीक्षेला जर विचारलं तर हा जॉमेट्रिक ड्युएल काढायचा K4चा, ऑर सेम ग्राफ जरी काढला तरी चालेल, फक्त डॉटेड लाईनने काढा. ओके, सो जॉमेट्रिक ड्युएल ऑफ K4 इज अगेन K4. सो वी ऑब्झर्व दॅट ड्युएल ऑफ टेट्राहेड्रॉन, या फिगरला टेट्राहेड्रॉन म्हणतात. टेट्रा म्हणजे चार व्हर्टायसेस आहेत त्याला, आणि या फिगरला हायड्रॉन, सो टेट्राहेड्रॉन. ओके, सो वी ऑब्झर्व दॅट ड्युएल ऑफ टेट्राहेड्रॉन इज टेट्राहेड्रॉन अँड इज इट सेल्फ अ ड्युएल ग्राफ, अँड इट इज अ सेल्फ ड्युएल ग्राफ. सेल्फ ड्युएल म्हणजे त्याचा ड्युएल तोच येतो. नोट, इफ जॉमेट्रिक ड्युएल ऑफ G इज G, देन G इज कॉल्ड एज अ सेल्फ ड्युएल ग्राफ. जर त्या ग्राफचा ड्युएल तोच ग्राफ आला तर त्या ग्राफला काय म्हणतात, सेल्फ ड्युएल ग्राफ. Okay, so this is about the geometric dual, concept of geometric dual. Again there is one more instruction in your Google Classroom of this chapter. Another one PPT that is containing the problems regarding with the concept which we have already studied in our previous lecture and also in this lecture. प्रॉब्लेम्स काही दिलेले आहेत तिथे PPT, दुसऱ्या PPTमध्ये. जी PPT ऑलरेडी मी गुगल क्लासरूमला अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही ते सगळे प्रॉब्लेम वहीमध्ये सॉल्व करायचे. कन्सेप्ट सगळे इथे मी समजून सांगितलेले थिअरॉटिकल, त्याच्यावरचे प्रॉब्लेम त्या PPT 2मध्ये आहेत. ओके, तर ती PPT 2 तिथून ऑब्झर्व करायची आणि त्यातले प्रॉब्लेम सगळे वहीमध्ये लिहायचे समजून. ओके, हे काम तुम्हाला करायचं आहे. तर दिस इज अबाउट द topics of this lecture. In our next topic we see the coloring of a graph. Okay, in our next lecture. Till now we stop here. Thank you.